संभाजीनगर जिल्हा परिषद सगळं ठरलेलं होतं। आकडे स्पष्ट होते, मित्रपक्ष ठरले होते आणि सत्ता कोणाची येणार याचं उत्तरही जवळपास तयार होतं। पण राजकारणात ठरलेलं हेच सर्वात अनिश्चित असतं आणि तेच इथं पुन्हा एकदा सिद्ध झालं। शेवटच्या काही तासात फोन कॉल्स वाढले, बैठकांवर बैठका झाल्या, काही सदस्य अचानक गायब झाले, तर काहींनी आपली भूमिका बदलली आणि ज्या शिवसेनेला सत्ता मिळणार असं वाटत होतं ती शिवसेना थेट सत्तेबाहेर गेली। भाजपनं नेमकं काय प्लॅन केलं, मतांचं गणित शेवटच्या क्षणी कसं बदललं आणि मित्रपक्ष असतानाही हा राजकीय गेम कसा खेळला गेला, याच सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधूया या सविस्तर विश्लेषणातून। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र। संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणूक ही फक्त आकड्यांची लढाई नव्हती, ती विश्वास, सत्ता आणि रणनीती यांची लढाई होती आणि या लढाईत प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे ट्विस्ट आले। सुरुवात करूया निकालापासून। जिल्हा परिषदेत भाजप 23 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला, त्यात एक पुरस्कृत सदस्य धरला तर आकडा 24 वर पोहोचतो। शिवसेना 22 जागांसह अगदी जवळ होती, म्हणजेच दोन्ही पक्ष एकत्र आले तर सत्ता सहज मिळू शकत होती। सभागृहाची एकूण ताकद पाहता बहुमतासाठी साधारण 32चा आकडा गाठणं हे गरजेचं होतं। भाजप शिवसेना एकत्र आले असते तर हे गणित आरामात बसलं असतं। त्यामुळे सुरुवातीला सगळं काही सेटल असल्यासारखं वाटत होतं, पण राजकारणात खरी लढाई आकड्यांपेक्षा अध्यक्षपदावर असते। अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा झाली। पहिल्या टर्ममध्ये अध्यक्ष कोणाचा हा प्रश्न वादाचा केंद्रबिंदू ठरला। इथे स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद सुरू झाले। काहींना तात्काळ सत्ता हवी होती तर काहींना पुढच्या टर्मची हमी महत्त्वाची वाटत होती। राज्यस्तरावरून मध्यस्थीचे प्रयत्न झाले, मोठे नेते चर्चेत उतरले, पण जमिनीवर परिस्थिती वेगळीच होती। स्थानिक पातळीवर राजकारण हे व्यक्तिगत आणि स्वार्थ यांच्या भोवती फिरतं आणि इथे तेच घडलं। दरम्यान एक वेगळीच हालचाल सुरू झाली। शिवसेनेच्या काही नेत्यांनी स्वतंत्र सत्ता स्थापनेचा विचार सुरू केल्याच्या चर्चा पसरल्या। काही सदस्यांना बाहेर आलवणं, त्यांच्याशी वेगळं बोलणं या गोष्टींची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली। भाजपला याचा अंदाज आला आणि इथून गेम पलटला। भाजपनं वेट अँड वॉच करण्याऐवजी थेट ॲक्शन घेतली। त्यांनी पर्यायी गणित तयार करायला सुरुवात केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे काही सदस्य, अपक्ष आणि महाविकास आघाडीतील काही सदस्य यांना सोबत घेतलं। इथे सगळ्यात मोठा ट्विस्ट, मवियामधील सदस्य फोडले गेले। उद्धव ठाकरे गटाचे 3, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा 1 आणि काँग्रेसचा 1, म्हणजेच विरोधी गटातूनच भाजपने आपलं बहुमत तयार केलं। आता हा फक्त नंबर गेम नव्हता, तर हे एक मास्टर स्ट्रोक पॉलिटिक्स होतं, कारण जे सदस्य आधी विरोधात होते तेच अचानक सत्तेच्या बाजूला आले आणि बहुमताचा आकडा पार झाला। सुमारे 36 सदस्यांचा पाठिंबा भाजपकडे असल्याचं चित्र तयार झालं आणि या सगळ्या राजकीय हालचालींचा शेवट नेमका कुठे झाला, तर अखेर भाजपनं आपलं संपूर्ण गणित जुळवत सत्ता हस्तगत केली। वैजापूर तालुक्यातील महालगाव गटाचे अविनाश गलांडे यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली, तर फुलंब्री तालुक्यातील बाबरा गटाचे जितेंद्र जयस्वाल हे उपाध्यक्षपदी विराजमान झाले। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही पदांसाठी प्रत्यक्षात कोणती स्पर्धा झाली नाही, कारण शिवसेनेने बहिष्कार टाकल्यानंतर मैदानात फक्त भाजपचेच उमेदवार उरले होते आणि त्यामुळे ही निवडणूक लढतीपेक्षा एकतर्फी सत्ता स्थापनेत बदलली। म्हणजे जेथे सुरुवातीला सत्ता समीकरण तयार होतं असं वाटत होतं, तिथे शेवटी संपूर्ण सत्ता एकाच पक्षाच्या हातात गेली आणि हाच या संपूर्ण राजकीय खेळाचा सर्वात मोठा ट्विस्ट ठरला। आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे सगळं शेवटच्या काही तासात घडलं। शिवसेना अजूनही चर्चेच्या मूडमध्ये होती आणि भाजपने थेट निर्णय घेतला, युती सोडून सत्ता स्वतःच्या बळावर घ्यायची। याचा थेट परिणाम काय झाला, शिवसेना पूर्णपणे साईडलाईन झाली। त्यांनी संताप व्यक्त केला, निवडणुकीवर बहिष्कार टाकला, पण तेव्हापर्यंत सगळं संपलं होतं। अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी एकाच पक्षाचे उमेदवार उभे राहिले आणि बिनविरोध निवड झाली। आता इथे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले। शिवसेनेकडून आरोप, विश्वासघात झाला, आम्हाला चर्चेत अडकून ठेवण्यात आलं आणि शेवटी गेम फिरवला गेला। यावरच भाजपकडून पलटवार आला की शिवसेनाच आमचे सदस्य फोडण्याचा प्रयत्न करत होती। काही नेत्यांना स्वतःच्या नातेवाईकांना अध्यक्ष करायचं होतं म्हणून युती मोडली। म्हणजेच दोन्ही बाजूंनी एकमेकांवर पहिला धोका कोणी दिला यावरून आरोप सुरू झाले। पण यामागं आणखी एक खोल राजकीय स्तर आहे। 2017चा इतिहास, त्यावेळी भाजप सर्वात मोठा पक्ष असूनही सत्तेबाहेर राहिला होता, कारण शिवसेनेने काँग्रेससोबत जाऊन सत्ता घेतली होती। यावेळी भाजपने तोच अनुभव लक्षात ठेवला आणि इतिहास पुन्हा घडू दिला नाही। उलट त्यांनी तोच डाव प्रतिस्पर्ध्यांवर उलटवला। हे फक्त संभाजीनगरपुरतं मर्यादित नाही, मराठवाड्यातील इतर जिल्हा परिषदांमध्ये देखील शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्याचा किंवा मर्यादित ठेवण्याचा ट्रेंड दिसतो। म्हणजे हा एक लोकल इन्सिडेंट नसून ही एक मोठी रणनीती असू शकते। याचे परिणाम काय होऊ शकतात, पहिलं महायुतीत विश्वासाचा तळा, दुसरं स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि तिसरं पुढच्या निवडणुकांमध्ये मतदारांवर परिणाम। कारण मतदार एकच प्रश्न विचारतो, जर एकत्र लढणार असाल तर सत्तेत का भांडता। तर संभाजीनगर जिल्हा परिषदेत जे घडलं ते फक्त सत्ता बदलण्याची गोष्ट नाही, तर एक मोठं राजकीय समीकरण बदलण्याची सुरुवात असू शकते। आता पाहायचं इतकंच की ही फक्त स्थानिक पातळीवरील तात्पुरती धडक होती की महायुतीच्या आतमध्ये सुरू झालेल्या मोठ्या राजकीय भूकंपाची चाहूल। कारण राजकारणात एक गोष्ट कायम असते, खेळ संपत नाही,
तो फक्त पुढच्या चालीची वाट पाहत असतो. तुमच्या संभाजीनगर जिल्हा परिषदेत भाजपने घेतलेला हा निर्णय योग्य होता का? मतदार म्हणून तुम्ही त्याकडे कसं बघता? यावर तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.